इको क्लब याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचा एक गट करणार आहोत। त्याच्यामध्ये किती पण विद्यार्थी असू शकतात, 10, 20, 22 आणि मुलं मुलींचा समावेश करायचा आहे। त्याच्यात एक अध्यक्ष राहील, एक सचिव राहील आणि त्यांनी काय करायचंय, ह्या आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करायचंय। फक्त झाडच लावायची नाही तर कचरा गोळा करायचा, पर्यावरण स्वच्छ ठेवायचं, वातावरण आपल्या शाळेतलं गावातलं स्वच्छ करायचंय, झाडं लावून त्यांचं संगोपन करायचं आहे। आणि यासाठी माता पालक गटाचा पण आपल्याला काय करायचं आहे, सहभाग घ्यायचा आहे। हे आपल्या माता पालक एक उपस्थित आहेत, तर त्या काय करणार आहेत, आपल्याला मदत करणार आहेत। त्यासाठी इको क्लब पण काम करणार आहे, त्याच्यासोबत माता पालक पण आपल्याला वृक्षारोपणाच्या संवर्धनासाठी मदत करणार आहेत। आणि ह्या इको क्लब मार्फत आपण जी परसबाग तयार केलेली आहे, त्या परसबागेतील जी झाडं लावलेली आहेत, रोपं लावलेली आहेत, त्याचं पण संरक्षण, त्याला पाणी घालणं, गवत काढणं, हे सगळं काम हे इको क्लब पाहणार आहे। आणि आपण काय करायचं आहे, आपल्या शाळेचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे आणि झाडाचं संगोपन करायचं आहे। धन्यवाद।